नमस्कार मित्रांनो, मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या, सर्वांना खुशखबर। 2 जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असून विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। अर्थसंकल्पातील 57,000 कोटींच्या पुरवणी मागण्यांवर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे। अर्थतज्ञ आणि विरोधकांनी या 57,000 कोटींच्या मागण्यांवर आर्थिक शिस्तीला धक्का व स्थानिक निवडणुकीसाठी राजकीय दडपणाखाली मांडल्या अशी टीका केली। पुढील बातमी बघा। आजपासून राज्यातील अनेक भागात विशेषतः कोकण, मराठवाडा, पुणे आणि मुंबईसह इतर ठिकाणी मुसळधार पावसासाठी IMDने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आज अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर पुणे जिल्हा घाटभागात अत्यंत सहानुभूतीने भारी ते अतिभारी पावसाची शक्यता ऑरेंज अलर्ट आणि घाटात काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुढील बातमी बघा। फक्त मराठी बोला। मुंबईच्या मीरा रोड येथे एका मिठाई दुकानाच्या मालकावर काही कार्यकर्त्यांनी केवळ मराठी न बोलल्याच्या आरोपाखाली मारहाण केली। या घटनेवर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे। पुढील बातमी बघा। कोल्हापूरमध्ये एका सहाय्यक शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींचा छेडछाड केल्याच्या आरोपावरून गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली। प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पुढील बातमी बघा। ठाणे शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील 40 वर्षीय महिला शिक्षिकेवर अल्पवयीन विद्यार्थ्यावर दीर्घकालीन लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून तिच्या विरोधात पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात संबंधित शिक्षिकेची एक महिला मैत्रीणही सहभागी असल्याचे समोर आले असून पोलिसांनी दोघींनाही अटक केली आहे। पीडित विद्यार्थी सध्या 16 वर्षांचा असून तो घटनेच्या काळात इयत्ता 11वी मध्ये शिकत होता।